जायचं मंत्रालयात उडी मारायची, आत्महत्या करायची. आज कांद्याला भाव नाही, माझे शेतकरी आत्महत्या करतोय. उसाला एफआरपी प्रमाणे दर देता येत नाही. आम्ही त्यांना सांगितलं जरा दर वाढवून द्या, सरकार द्यायला तयार नाही. 29 रुपये भाव दिलाय. आम्ही म्हणतो की बाबा 29 रुपये नको, आमचं पाण्याची बाटली चालली 20 रुपये लिटरला, तर किमान साखर तरी थोडी महाग झाली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. सरकार लक्ष द्यायला तयार नाही. स्वतः पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलताय, आम्ही नितीन गडकरी साहेबांशी बोलतोय. अहो, या मंत्र्यांच्या मध्ये पंकजाताई मुंडे यांचे कारखाने, रावसाहेब दानवेंचे कारखाने, नितीन गडकरींचे कारखाने, त्याच्यामध्ये एकनाथ खडसेंचे कारखाने, त्या विनोद तावडेंचे कारखाने, हरिभाऊ बागड्यांचा संभाजीराजे कारखाना, सगळ्यांचे कारखाने, सुभाषराव देशमुखांचे तर 3 कारखाने, सहकार मंत्री, प्रधानमंत्री, तरी कशाला मिळत नाही. ही अवस्था आहे. यांना स्वतःच्याच कारखान्याला एफआरपी देता येत नाही, ते दुसऱ्याच्या कारखान्याला काय एफआरपी देणार आहे, कसा भाव देणार आहे. गेल्या वर्षी जयंतराव पाटील तुमच्या कारखान्याचा भाव किती होता? भाव किती होता राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचा? 3200 रुपये भाव होता टनाला. इथंही ऊस लावायला तोच खर्च, तिथंही ऊस लावायला तोच खर्च. फक्त त्यांच्या ऊसातनं मात्र 135 किलो साखर निघते आणि आपल्या इथनं 110 किलो साखर निघते. याचा अर्थ 25 किलो कमी, 25 ते 75, तिथं 750 रुपये झाले. साधं सरळ गणित आहे. त्याच्यामुळे चांगली शेती करा, आधुनिक पद्धतीनं करा, चांगलं बियाणं वापरा. चांगले लोक राज्यामध्ये आणि देशामध्ये कसे जातील. दिल्लीच्या राजकारणामध्ये पवार साहेबांना साथ देण्याच्या करता एक खासदार महत्वाचा आहे. एकेका खासदारांनी एखाद्याचं संपूर्ण सरकार पडतं. वाजपेयीचं सरकार पडलेलं आपण सगळ्यांनी बघितलं, एका खासदारांनी पडलं. आता सगळा पैशाचा बाजार चाललेला आहे. तुम्ही ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं ते आता शिवसेनेत नाही ना, त्यांनी शिवसेना सोडली म्हणजे काही कामाची नाही. शिवसेनेचे लोक मनसेच्या एक नगरसेवकाला फोडायला 5-5 कोटी रुपये दिले. राज ठाकरे म्हणले माझे 6 नगरसेवक 30 कोटी रुपये दिले, फोडून टाकले. 5 कोटी रुपये कुठून आले? कर्नाटकात सरकार पाडायला 60 कोटी रुपये देतात तर मंत्र्याची ऑफर. एक आमदाराला 60 कोटी रुपये. 100 पिढ्या कशा बसून चालल्या पाहिजे. 100 पिढ्या एवढा पैसा हा भाजपकडे शिवसेनेकडनं कुठं आला? भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्याचं उत्तर देत नाही. ताशेरे ओढतंय न्याय व्यवस्था, तरी देखील त्यांना लाज नाही मंत्र्यांना. ही अवस्था आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज ज्या लोकांना लोकांच्या प्रश्नाच्या पेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा वाटतो, लोकांच्या प्रश्नाच्या पेक्षा स्वतःचे कामं महत्वाची वाटतात, आणि त्यामुळे तुमच्या माझ्या राज्य 5 लाख कोटी पर्यंत कर्जाचा डोंगर उद्याच्या विधानसभेपर्यंत तुमच्या माझ्या राज्यावर होतोय. अशा पद्धतीनं कर्ज बाजारी राज्य म्हणून आपलं त्या ठिकाणी नावलौकिक वाढवण्याचं काम केलं. आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्वीच्या युपीएच्या पेक्षा 82 लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर केलाय. 42% कर्ज वाढवलं. 82 लाख कोटी. एक कन्नडवासियांनी यावर आकडा काढावा. 82 लाख कोटी ही अवस्था आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली, महागाई वाढली, त्याच्यामध्ये लोकांना अक्षरशः जगणं मुश्किल झालंय.